नवीन नाशिक येथील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण तिदमे यांच्या प्रयत्नातून 1971च्या युद्धात भारतीय लष्कराच्या विजयाचे प्रतीक असलेला आणि वॉर ट्रॉफी म्हणून नाशिक महापालिकेला मिळालेला लेखानगर येथील T55 हा रणगाडा लेखानगर चौकात आकर्षक वाहतूक बेड तयार करून हा रणगाडा ठेवण्यात आला आहे। रणगाड्याचे अनावरण नौदलाचे माजी व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे, शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला। प्रारंभी सुभेदार मेजर बसवराज यांच्या नेतृत्वाखाली तोफखाना केंद्राच्या बँडने बहारदार सादरीकरण केले। रॉयल डान्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले। फटाक्यांच्या आतिषबाजी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत या रणगाड्याबद्दल माहिती देत आपले प्रस्तावित केले। भारतीय सैन्य दलातील रणगाडा हा इथे समोरच आपल्या इथे आपण जर बघू साहेब तर इथे एक लेखा ऑफिस म्हणून आहे। हे पूर्ण लेखा ऑफिस आहे, मिलिटरीचं इथे काम चालतं। तसेच इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बाजूला आहे। तर त्या दृष्टीने ही जागा जर आपण पहिले बघू तर कचरा कुंडी होती। त्या कचरा कुंडीचं आज जे काय रूपांतर इथे तुम्ही बघाल काही पूर्ण कुठली एकदम असं नाशिकचं एक म्हणजे मानाचा तुरा आज इथे उभा झाला आहे। T55 रणगाडा आणण्याची जी संकल्पना मला झाली तर त्यावेळेसचे जे संरक्षण मंत्री आपले सुभाष भामरे होते तर त्यांची भेट झाली। तर आम्ही त्यांना मागणी केली की आमच्या इथं लेखा ऑफिस आहे तर त्या दृष्टीने येथे रणगाडा बसणे आवश्यक आहे। त्या रणगाड्यासाठी त्यांची पण मदत झाली व त्यावेळेस आमचे शिवसेने सर्व पदाधिकारी आम्ही सगळे त्यांना भेटलो व त्यावेळेस हा रणगाडा आम्हाला मंजूर करून मिळाला। व या रणगाड्याचा आपण इतिहास जर बघू तर हा पाकिस्तानच्या युद्धामध्ये 1981 साली वापरला गेला आहे। त्यावेळेस 58 रणगाडे हे पाकिस्तानच्या रणगाड्याने उद्ध्वस्त केले आहे। म्हणजे मोठा असा इतिहास या रणगाड्याचा आहे। याचं आपण वजन नुसतं बघू तर 40 टन वजन या रणगाड्याचं आहे। शिवसेना महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। रणगाड्याचं किती महत्त्व आहे। आज नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक शहरामध्ये हा रणगाडा इथं बसतोय। सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक युवकामध्ये आदर्श निर्माण होईल आणि त्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी हे तरुण तरुणीमध्ये एक स्पर्धा या ठिकाणी लागेल आणि नाशिकचं सुरक्षित करण्यासाठी प्रवीण भाऊ तिदमेचा हा सहभाग दोन्ही नगरसेवक आदरणीय कल्पनाताई चुंबडे, शिवाजीप्पा चुंबडे असतील, आमच्या कल्पनाताई पांडे असतील, त्यांनी एकत्रित केलेला विकास, त्यांच्या विकासाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर शालेय विद्यार्थ्यांना या रणगाड्यापासून प्रेरणा मिळणार असल्याचे सांगत आपले मनोगत व्यक्त केले। या ठिकाणी जो त्या रणगाड्याकडे येईल त्या रणगाड्याचं काय स्वरूप ते वाचन करील तर निश्चितपणे आपल्या देशाप्रती आस्था निष्ठा जास्त खमठोक ठेलता है। जब नर पर्वत के जाते पाँव कर मानव जब जोर लगाता है पत्थर पानी बन जाता है। गुण बड़े एक से एक प्रकार है छिपे मानव के भीतर। मेहंदी में जैसे लाली हो मर्तिका बीच उजाली हो। बत्ती जो नहीं जलाता है रोशनी नहीं हो पाता है। पीसा जाता जब युगसुदंड धरती रस की धारा अखंड। मेहंदी जब सहती है प्रहार बनती ललनाओं का श्रृंगार। भला बंटी तू झिजला आणि झिजून झिजून तू दिल्लीपर्यंत महाराष्ट्रापर्यंत इकडे तिकडे चक्रा मारल्या ह्या रणगाड्याचा तो एक इतिहास होईल।
भाऊ शिवसेना संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी प्रवीण तिदमे यांनी या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे कौतुक व्यक्त करत मनोगत व्यक्त केले. या रणगाड्याच्या बाजूला एक उंच असा तिरंगा आपण त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण करा. आपण मला मागच्या वेळेस सुद्धा भाऊनी सांगितलं की आपण त्याची तयारी करतोय. हे सर्व करत असताना त्या ठिकाणी आपण कुठेही निधीच्या किंवा कशाच्याही कचाट्यामध्ये किंवा भाऊ आपण त्या ठिकाणी राहू नका. जर कुठेही काही अडचण आली तर आपण तो जो तिरंगा आहे, उंच तिरंगा, घेऊन जाता येता तिरंगा नाशिक जिल्ह्यामध्ये, नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये कुठेही गेलं, कुठेही कोपऱ्यामधनं पाहिलं तो तिरंगा आपला एक भडकतानी त्या ठिकाणी दिसला पाहिजे, असं या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटतंय. नौदल माजी व्हाईस ॲडमिरल सुनील भोकरे यांनी ह्या उपक्रमाने लष्करी सेवेत जाण्यासाठी युवकांना प्रेरणा मिळेल असे सांगत नौसेनेच्या कारगिल युद्धातील कामगिरीचे अनुभव कथन केला. आणि 71च्या युद्धामधली कामगिरी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आपल्या आर्मीला, आपल्या आर्मर्ड कोरला ह्या रणगाड्याने खूप छान सर्व्हिस दिली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा रणगाडा आता आपण फेज आउट केला आहे. आता आपल्याजवळ याच्याहून ॲडव्हान्स रणगाडे आपल्या इन्व्हेंटरीमध्ये आहे. पण काही वर्षापूर्वी पाकिस्तानने हाच रणगाडा सर्बियाकडून इम्पोर्ट केला आहे. रशियाने ही टेक्नॉलॉजी सर्बियाला दिली आणि सर्बियाकडनं पाकिस्तानने हा रणगाडा आता इम्पोर्ट केला आहे. सध्या त्यांच्या इन्व्हेंटरीमध्ये T-55 रणगाडा आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता आय मीन द स्ट्रेंथ ऑफ दिस टँक. जसं आपल्याला इथल्या नेत्यांनी सांगितलं की फक्त रणगाडा इथे उभं राहून फायदा नाही. माझीसुद्धा एक विनंती आहे, स्पेशली मी नगरसेवकांना सांगतो, इथल्या आसपासच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या महाराष्ट्रातच म्हणजे अहमदनगरला आर्मर्डचं सेंटर आहे, त्या तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन त्यांना तिथलं ॲक्च्युली रणगाड्याचं डेमॉन्स्ट्रेशन दाखवा. म्हणजे आपले तरुण मुलं त्याच्याने खूप एनकरेज होतील आर्मी जॉईन करण्यासाठी. या कार्यक्रमास तोफ